नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर मानसशास्त्रज्ञ राकेश वरपे यांनी मांडलेला एक फार छान विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. दररोज 3 चांगल्या गोष्टी लिहिण्याची सवय जर आपण ठेवली ना, तर सकारात्मक विचारांची घडी बसते आपल्या. दररोज 3 चांगल्या गोष्टी लिहिण्याची सवय ही मानसशास्त्रज्ञांनी सिद्ध केलेली एक प्रभावी पद्धत आहे, जी आपल्या सकारात्मक विचारांना चालना देते. दिवस कसं का असेना, आपण त्यातून 3 चांगल्या गोष्टी निवडल्या ना, की मेंदू हळूहळू पॉझिटिव्ह रिवायरिंग करायला लागतो. त्यामुळं नकारात्मकतेपेक्षा चांगल्या अनुभवांकडे आपण लक्ष केंद्रित करतो. आणि हे संशोधन असं सांगतं की ही पद्धत अवलंबणाऱ्या लोकांमध्ये तणावाचं प्रमाणही कमी होतं, आत्मसंतोष वाढतो, झोपेची गुणवत्ता सुधारते. लिहिण्याच्या कृतीमुळे मेंदूत ग्रॅटिट्यूड आणि समाधानाचे भाव दृढ होतात. त्यामुळे आत्मविश्वास आणि नातेसंबंध जास्त सुदृढ आणि दृढ होतात. श्रोते हो, खरंच किती छोटीशी सवय नाही, रोज फक्त दिवसभरात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी लिहायच्यात आपल्याला. ही सवय आपल्याला दररोज नवीन काहीतरी प्रेरणा देईल आणि कठीण परिस्थितीत सुद्धा आशावादी राहायला नक्की मदत करेल. रोज आपल्याविषयी किंवा आपल्या बाबतीत घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत फक्त, आणि त्यातून अनुभवायचा आहे आपल्या मनाचा सकारात्मकतेकडे होणारा सुंदर असा प्रवास. मग करून बघूया हे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.